क्वेश्चन म्हणतोय अ पेल्टन व्हील ऑफ 3 मीटर रनर वर्क अंडर द हेड ऑफ, ठीक आहे, वर्क अंडर द हेड ऑफ 800 मीटर, 800 मीटरचा हेड आहे, ठीक आहे. इट रन ॲट अ 60 RPM. तो RPM पण दिला आहे. म्हणजे उदाहरण जर वाचलं तर पेल्टन व्हील 3 मीटर रनर म्हणलेले, तो 3 मीटर रनरचा अर्थ होतो त्याचा डायमीटर आहे रनरचा. डायमीटर किती आला बरं? 3 मीटर. तर पहिला गिवन डाटा डायमीटर आला, रनरचा डायमीटर 3 मीटर इथं लिहिलं आहे बघा. नंतर पुढे म्हणतं आहे अंडर द हेड 800 मीटर. तो हेड जो आहे नेट हेड तो 800 मीटरचा आहे. डायमीटर भेटला, हेड भेटला. इट रन 60 RPM म्हणजे रोटेशनल स्पीड झाला ना एन, तो एन भेटला. पुढे म्हणतो आहे डिस्चार्ज दिला आहे 3 मीटर क्यूब पर सेकंडचा, डिस्चार्ज पण आला 3 मीटर क्यूब पर सेकंड. पुढे गेल्यानंतर इनपुट पॉवर काढा, शाफ्ट पॉवर काढा जेव्हा मेकॅनिकल एनर्जी 92% असेल. नेट पॉवर आउटपुट काढा जेव्हा जनरेटरची इफिशियन्सी 96% असेल, ठीक आहे. स्पेसिफिक स्पीड काढायचा आहे, नंबर ऑफ टर्बाईन काढायचा आहे की 100 मेगावॅटचं पॉवरसाठी किती टर्बाईन लागतील, ठीक आहे. तो उदाहरण कळालं, गिवन डाटा पण कळाला तुम्हाला. पहिला गिवन डाटा काढला तुम्ही डायमीटर, नंतर काढला हेड, नंतर काढला रोटेशनल स्पीड, नंतर काढला डिस्चार्ज. आणि इथं मेकॅनिकल एनर्जी दिली तुम्हाला, मेकॅनिकल एफिशियन्सी ॲक्च्युली तो मेकॅनिकल एफिशियन्सी दिली तुम्हाला 92% आणि तो जनरेटरची एफिशियन्सी दिली 96%. हे उदाहरण तुम्हाला शिकवलं आहे अगोदर, ठीक आहे. तर बघा डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याकडे असतो 1000, इथं चुकून 100 झालं, 1000 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. चला मग आपण आता काय करणार, इनपुट पॉवर काढणार रनरची. कसं काढतात? रो जी एच क्यू. रो आहे पाण्याचा 1000, जी 9.81, एच दिला आहे 800, मी काय नेट हेड दिला आहे 800 आणि क्यू दिला आहे 3 मीटर क्यूब पर सेकंड. याचं उत्तर तुम्ही काढून घेतलं. मग किती आलं बरं का? ते आलं 23, 54, 4 वरती 3 0. मग 3 घरी इकडे जर सरकलो तर किती येईल बरं का? ते तुम्हाला 6 घरं सरकायचे आहेत. का बरं? का 6 सरकायचे? कारण मी मेगावॅटमध्ये उत्तर काढतोय. 6 घरं सरकाय, 3 शून्य सरकलो इकडे, परत 3 घरं 23.54 उत्तर येईल. बघून घ्या, 6 घरं इकडे सरकल्यावरती. ओके, ही पॉवर मी मेगावॅटमध्ये काढून टाकली. का काढली? कारण की बघा लास्टला 2 मेगावॅटच कॅल्क्युलेशन करायचे ना, म्हणून मेगावॅटमध्ये काढली, त्यासाठी 6 घरं सरकायची. पुढे काय? पुढे आपल्याकडे आहे शाफ्ट पॉवर. शाफ्ट पॉवर काय बरं का? आता तो शाफ्टची पॉवर जर काढायची असेल तुम्हाला, तर शाफ्टची पॉवर कशी निघते? इनपुट पॉवर इंटू मेकॅनिकल इफिशियन्सी. इनपुट पॉवर चालू काढली तुम्ही 23.54, 23.544 आणि मेकॅनिकल एफिशियन्सी किती? 92%. 92% म्हणजे 0.92. याचं उत्तर आलं 21.66. शाफ्टची पॉवर आली. आता सोपं आहे ना, काही नाही. शाफ्टच्या पॉवरला तुम्ही जनरेटरच्या इफिशियन्सीने मल्टिप्लाय करा, म्हणजे कंटिन्यू चालू आहे प्रोसेस. हे बघा, पहिले तुम्ही पॉवर काढली, त्याच्या याला मल्टिप्लाय केली मेकॅनिकल इफिशियन्सी. जे उत्तर आलं ती शाफ्टची पॉवर होती, त्याला मल्टिप्लाय केलं तुम्ही जनरेटरच्या इफिशियन्सीने, हे जनरेटरच्या इफिशियन्सी हे आलं. त्याच्यानंतर स्पेसिफिक स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. तो एन अंडररूटमध्ये शाफ्टची पॉवर, एच म्हणजे हेड रेस्ट पॉवर 5/4, हा आला तुमचा एन एस. नंबर ऑफ टर्बाईन कसे काढतात? नंबर ऑफ टर्बाईन तुम्हाला काढायचे आहेत 100 मेगावॅट पॉवरसाठी. नंबर ऑफ टर्बाईन कसं काढणार? टोटल टार्गेट पॉवर डिवाइड बाय नेट पॉवर. टोटल टार्गेट पॉवर 100 आहे आणि नंतर तुम्ही ही नेट पॉवर जी काढली ना, नेट पॉवर ही 20.7 आहे, तो 4.81 म्हणजे 5 टर्बाईन. एकदम इझी आहे. तो बघा व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. सगळ्यात पहिले डायमीटर दिला आहे, हेड दिला आहे, डिस्चार्ज दिला आहे, डिस्चार्जचा रेट डिस्चार्ज दिला आहे, रोटेशनल स्पीड दिला आहे, मेकॅनिकल इफिशियन्सी दिली आहे, जनरेटरची इफिशियन्सी दिली आहे, पाण्याची डेन्सिटी 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब घ्यायची, हे चुकलेलं जरा 1000 करायचं, ठीक आहे. नंतर मग इनपुट पॉवर टू रनर केला आपण रोजी एच क्यू करून, इनपुट पॉवर काढली. इनपुट पॉवरला मेकॅनिकल इफिशियन्सीने मल्टिप्लाय करून शाफ्टची पॉवर काढली. नंतर शाफ्टची पॉवरला आपण जनरेटरच्या इफिशियन्सीने मल्टिप्लाय करून नेट पॉवर काढून घेतली. नेट पॉवर आली मेगावॅटमध्ये. ओके, त्याच्यानंतर मग स्पेसिफिक स्पीड काढला, नंबर ऑफ टर्बाईन काढले. एकदम इझी आहे. नाही समजलं तर मला पुन्हा सांगा. ओके.